वसईतील उसगाव येथे श्रमजीवी कामगार संघटनेचा भव्य कामगार मेळावा आणि सर्वसाधारण सभा पार पडली। विवेक पंडित यांचे नेतृत्व बदलाचे स्पष्ट संकेत। महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त उसगाव येथे श्रमजीवी कामगार संघटनेचा हा मेळावा उत्साहात पार पडला आणि यावेळी हजारो कार्यकर्ते, सभासद, कामगार यावेळी उपस्थित होते। गेल्या 20 वर्षांपासून मी अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहे, पण आता खांदे थकलेले आहेत। नवीन नेतृत्व तयार झाले पाहिजे असे स्पष्टपणे सांगत विवेक पंडित यांनी बदलाचे संकेत दिले। कामगार दिनाचा इतिहास सांगताना त्यांनी अमेरिकेतील शिकागो येथील कामगारांनी 12 तासाऐवजी 8च तास काम द्या, आम्ही माणूस आहोत आणि माणसाप्रमाणे काम द्या ही आठवण करून देताना आजही कामगारांची तीच अवस्था आहे आणि येत्या नवीन धोरणानुसार 12 तास कामगारांचे होणार आहेत आणि त्यासाठी त्यांना लढायचे आहे कामगारांना ही आठवण त्यांनी आणि चिंताजनक बाब त्यांनी लक्षात आणून दिली। या सर्वसाधारण सभा आणि कामगार मेळाव्याच्या दरम्यान श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी ठराव मांडताना कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे आणि किमान वेतन वाढ तसेच कामगारांचे कायमकरण आणि ESICच्या मर्यादा वाढवण्याच्या मागण्या यावेळी ठळकपणे जाहीर करण्यात आला आणि असे ठराव मंजूर करण्यात आले। दरम्यान श्रमजीवी कामगार संघटनेच्या या भव्य कामगार मेळाव्याला आणि सर्वसाधारण सभेला नालासोपाऱ्याचे विद्यमान सदस्य, श्रमजीवी कामगार संघटनेच्या या सर्वसाधारण सभेस आणि मेळाव्यास नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक हेही उपस्थित होते आणि त्यांनी यावेळी आपल्या भाषणात आम्ही नेहमी कामगारांच्या पाठीशी उभे असू, त्यांच्या अडचणी सोडवू असं त्यांनी आश्वासन दिले। दरम्यान यावेळी विवेक पंडित यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटले, रायगड, नाशिक, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आजही आदिम जमातीच्या आदिवासींच्या मुलींची खरेदी विक्री होते आणि बालकामगारांचे प्रमाण अधिक वाढत आहे। यावर ठोसपणे आपल्याला कार्य करायचे आहे। तसेच शोषणाविरुद्ध लढा देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे। दरम्यान श्रमजीवी कामगार संघटनेच्या या मेळाव्यात प्रत्येक माणसाच्या सन्मानासाठी, कामगाराच्या सन्मानासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। दरम्यान कामगार संघटना ही विकास कामं आणि औद्योगिक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढ करत आहे। त्याचप्रमाणे गेल्या वर्षी मागील जमा खर्च आणि पूर्ण कामाचा आढावा यावेळी मांडण्यात आला। दरम्यान श्रमजीवी कामगार संघटनेच्या या भव्य सर्वसाधारण सभा आणि कामगार मेळाव्यात श्रमजीवी संघटनेच्या नवनियुक्त पदांची जाहीर करण्यात आली। दरम्यान श्रमजीवी कामगार मेळावा आणि सर्वसाधारण सभेमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली। कॅमेरामॅन अक्षयसह मी चंद्रा जाधव, जिंदाबाद।